नमस्कार ब्युटिफुल सोल्स, स्वागत आहे तुमचं आजच्या टॅरोट रीडिंगमध्ये. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा युनिवर्सने तुम्हाला काही कारणासाठी इथे आणलं आहे. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आधी तुमची एनर्जी क्लीन्स करूया. ही अगरबत्ती जळत असताना सगळी नेगेटिव्ह एनर्जी, ट्रेस, नजर आणि जडपणा दूर होऊन जाऊ देत. फक्त पीस, क्लॅरिटी, प्रोटेक्शन आणि ब्लेसिंग राहू देत. बिफोर वी बिगिन टुडेज रीडिंग, लेट्स फर्स्ट क्लीन्स द एनर्जी अराउंड यू. ॲज दिस इसेन्स बर्न, may any negative energy, evil eye, heaviness, stress or bad intention be cleared away. May your mind feel lighter, your feel calmer and your spirit feel protected. Only positive energy, peace, clarity and blessing are welcome here today. एक खोल श्वास घ्या आणि मन शांत करा. आजची रीडिंग ही खूप खास असणार आहे. तुमची इंट्युशन स्ट्रॉंगेस्ट गाईड होणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोल फॅमिलीचा भाग बना. आज आपण रीडिंग करणार आहोत तुमची कर्क रास. पुढचा महिना जून कसा जाणार, काय घडामोडी घडतील, तुमच्यासाठी महत्त्वाचा सल्ला काय असणार आहे, वॉर्निंग साईन काय असणार आहे ते आपण बघणार आहोत टॅरो रीडिंग करून. मी इथे कार्ड शफल करत असताना तुमची एनर्जी कनेक्ट करा. म्हणजे लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून तुमची एनर्जी कनेक्ट करा. त्यामुळे काय होईल, तुम्हाला तुमची एनर्जी इथे एक्सचेंज होईल आणि त्यामुळे तुम्हाला ही रीडिंग जास्तीत जास्त रेझोनेट होईल. कर्क राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, तुमच्यासाठी जून महिना हा तुमच्या आत्म्याचा आणि आयुष्याचा एक अतिशय सुंदर, सखोल पुनर्जन्म घेऊन येत आहे. कर्क ही जलतत्वाची आणि अत्यंत संवेदनशील राशी असल्यामुळे तुमच्या भावना आणि तुमचे अंतर्ज्ञान म्हणजे इंट्युशन नेहमीच खूप तीव्र असते. या महिन्यात वैश्विक शक्ती, युनिवर्स तुम्हाला तुमच्या भूतकाळातील बंधनातून मुक्त करून एका नवीन आणि शक्तिशाली प्रवासाकडे घेऊन जात आहे. हे वाचन तुमच्या अंतर्गत ऊर्जेचा वारसा असून जून महिन्यात तुमच्या आयुष्यात कोणते मोठे बदल घडणार आहेत आणि तुम्हाला काय दैवी संदेश मिळणार आहेत हे पण अगदी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. संपूर्ण जून महिन्याची तुमची मेन ऊर्जा काय असणार आहे. जून महिना तुमच्यासाठी महान परिवर्तनाचा काळ, द ग्रेट ट्रान्सफॉर्मेशनचा काळ आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून तुम्ही ज्या मानसिक कोंडीत जगत होतात तिचा आता शेवट होणार आहे. या महिन्यात तुम्ही एका अशा वळणावर उभे आहात जिथे तुमचा जुना स्वभाव, जुन्या भीती आणि जुनी विचारसरणी गळून पडणार आहे आणि एका अत्यंत खंबीर, परिपक्व व्यक्तीचा जन्म होणार आहे. कर्क राशीचे लोक सहसा भूतकाळात रमणारे आणि भावनांना घट्ट पकडून ठेवणारे असतात. परंतु जून महिन्यात तुम्हाला जे गेले ते गेले, आता पुढे चला हा संदेश अत्यंत ठामपणे देणार आहे. सुरुवातीला काही गोष्टी सुटताना तुम्हाला त्रास होऊ शकतो, पण तो त्रास एका नव्या आणि सुंदर सुरुवातीसाठी आवश्यक असणार आहे. तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे नियंत्रण पूर्णपणे स्वतःच्या हातात घेणार आहेत. करिअर, व्यवसाय आणि आर्थिक स्थितीबाबत मानसिक पिंजऱ्यातून तुम्हाला मुक्ती मिळणार. म्हणजेच काय, सध्या तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात स्वतःला खूप असहाय्य किंवा अडकल्यासारखे अनुभवत असाल. मी इथून बाहेर पडू शकत नाही किंवा दुसरीकडे मला संधी मिळणार नाही अशी एक अनामिक भीती तुमच्या मनात आहे. जूनच्या पहिल्या 2 आठवड्यात तुम्हाला हे जाणवेल की हा पिंजरा बाहेरून नाही तर तुमच्या स्वतःच्या विचारांनी तयार केला होता. तुम्ही स्वतःचे तुमचे पाय रोखून धरले आहेत. ही मानसिक कोंडी फुटेल आणि तुम्हाला अचानक नवे मार्ग दिसू लागतील. असमाधानाचा त्याग. जर तुम्ही अशा ठिकाणी काम करत आहात जिथे तुमच्या कष्टाचे कौतुक होत नाही किंवा फक्त मानसिकच छळ होतोय, तर जून महिन्यात तुमचे मन तिथून पूर्णपणे उडून जाईल. तुम्ही विचारपूर्वक आणि धैर्याने त्या नकारात्मक वातावरणाला किंवा त्या प्रोजेक्टला गुड बाय म्हणाल. हा निर्णय वरवर कठीण वाटला तरी तुमच्या भविष्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. आर्थिक न्याय आणि प्रगतीबाबत महिन्याचा उत्तरार्ध 15 जूननंतर तुमच्यासाठी न्यायाचा काळ असेल. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील किंवा कामाचे क्रेडिट दुसऱ्याने
घेतले असेल तर सत्य समोर येणार. विश्वाकडून म्हणजे युनिवर्सकडून तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य फळ आणि मोबदला मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना अनपेक्षित पण उत्तम संधी चालून येईल. आता नातेसंबंध, प्रेम आणि कुटुंब या बाबतीत तुमच्या डोळ्यावरील पट्टी निघणार. म्हणजे काय होणार? नात्यांच्या बाबतीत तुम्ही बऱ्याच काळापासून स्वतःच्या भावनांशी तडजोड करत आहात. वाट टाळण्यासाठी तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या चुकांकडे किंवा नात्यातील कमतरतांकडे डोळेझाक करत आहात. जणू डोळ्यावर पट्टी बांधली आहे. जून महिना तुम्हाला ही पट्टी काढायला भाग पाडेल. तुम्हाला सत्याचा सामना करावाच लागेल. सत्य आणि स्पष्ट संवाद. हा महिना संकोच बाळगण्याचा नाही. तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत किंवा कुटुंबासोबत अत्यंत स्पष्ट आणि थेट बोलावे लागेल. तुमच्या मनातील अपेक्षा, तुमच्या सीमा, बाउंड्रीज आणि तुम्हाला होणारा त्रास तुम्हाला शब्दात मांडावा लागेल. काही लोकांना तुमचे हे स्पष्ट बोलणे आवडणार नाही, पण नात्यात पारदर्शकता येण्यासाठी हे गरजेचे आहे. नात्यांची छाटणी. जे लोक तुमच्या भावनांचा फक्त वापर करत आहेत त्यांच्या खऱ्या चेहऱ्याची तुम्हाला जाणीव होईल. कर्क राशीचे व्यक्ती म्हणून तुम्ही लोकांना लवकर माफ करता, पण या महिन्यात तुम्ही स्वतःच्या स्वाभिमानाला प्राधान्य द्याल. निरुपयोगी आणि त्रासदायक नात्यांपासून तुम्ही स्वतःला मानसिकदृष्ट्या दूर कराल. आता आरोग्य आणि मानसिक आरोग्य. अतिविचार आणि नकारात्मकतेचा सापळा. या महिन्यात तुमचे मानसिक आरोग्य सर्वात जास्त महत्त्वाचे असणार आहे. तुमची संवेदनशीलता वाढल्यामुळे तुम्ही छोट्या गोष्टींचाही खूप जास्त विचार करता. ओव्हर थिंकिंग कराल. जुन्या कडू आठवणी असतील किंवा भविष्याची भीती तुम्हाला रात्री जागवू शकते. एखाद्या गोष्टीचे किंवा नकारात्मक विचारांचे व्यसन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्वतःवर ताबा ठेवा. ऊर्जेचे शुद्धीकरण, एनर्जी क्लिन्झिंग. तुमच्या शरीरात आणि मनात साचलेली निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढणे गरजेचे आहे. शारीरिक आजारांपेक्षा या महिन्यात मानसिक थकवा जास्त तुम्हाला जाणवेल. डोकेदुखी, डोळ्यांवर ताण येणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते. निसर्गाची मदत घ्या. म्हणजे काय कराल? तुम्ही जलतत्वाची राशी आहे तुमची, त्यामुळे पाण्याचा संपर्क तुम्हाला हील करेल. रोज भरपूर पाणी प्या. शांतपणे आंघोळ करा किंवा जमेल तेव्हा पाण्याच्या स्रोताजवळ म्हणजे नदी, समुद्र किंवा निसर्गात वेळ घालवा. ध्यानाचा, मेडिटेशनचा वापर करून मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी दैवी अंतर्ज्ञान, संदेश आणि सल्ला. सायकिक काउन्सिल. तुमचे अंतर्ज्ञान, इंट्युशन, तुमची गट फिलिंग. जून महिन्यात कमालीचे तीव्र असेल तुमचे. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा डीलबद्दल मनात शंका येत आहे तर त्या शंकेकडे दुर्लक्ष करू नका. तुमचे मन तुम्हाला धोक्याची पूर्वसूचना देईल. ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे की तुम्ही आता लहान मूल राहिलेले नाही आहात ज्यांना इतरांच्या सहभागाची किंवा मंजुरीची गरज आहे. तुम्ही आता तुमच्या आयुष्याचे राजे राणी आहात. जुन्या वाळलेल्या पानांप्रमाणे जुन्या गोष्टी घडून पळू द्या, कारण त्याशिवाय तुमच्या आयुष्यात नवीन पालवी फुटणार नाही. विश्वासावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. थोडक्यात सांगायचे झाले तर जून महिना हा तुमच्यासाठी भीतीकडून धैर्याकडे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा काळ आहे. विश्वाने तुमच्या हातात तुमच्या आयुष्याची धुरा दिली आहे, त्यामुळे स्वतःला कमकुवत समजू नका. जुन्या जखमा आणि नकारात्मक विचार मागे सोडून जेव्हा तुम्ही पुढचं पाऊल टाकाल तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला साथ देईल. तुमच्या तीव्र अंतर्ज्ञानावर, गट फिलिंगवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण तुमचे मन तुम्हाला कधीच चुकीचा रस्ता दाखवणार नाही. हा महिना तुमच्या परिवर्तनाचा आहे, त्याचा आनंदाने स्वीकार करा. जर ही रीडिंग तुम्हाला रेझोनेट झाली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा दुसऱ्या रीडिंगसाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.